राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून जंगम गल्ली परिसरात 8 ते 10 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध असलेला मातीचा ढिगारा तुषार लुक्कड या तरुणाने स्वतः हातात खोरे घेऊन बाजूला केलाय। प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे। राहुरी शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनचे वॉल रस्त्याच्या मधोमध आहेत। हे वॉल वारंवार नादुरुस्त होत असतात। राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी वॉल दुरुस्ती करण्यासाठी मोठा खड्डा घेतात, परंतु तो खड्डा 2-4 दिवस बुजवला जात नाही। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो। जंगम गल्ली परिसरात वैजनाथ मंदिर समोर एक वॉल असून तो कायमच नादुरुस्त होत आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आलाय। तसेच रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा पडलाय, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून आजूबाजूला असलेल्या घराच्या ओट्यांची वाहनाचे धक्के लागून तोडफोड झाली आहे। नागरिकांची होणारी नुकसान भरपाई कोण भरून देणार असा प्रश्न पडला आहे। तुषार लुक्कड या तरुणाने पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे, मात्र कोणीही दखल घेत नसल्याने स्वतः हातात खोरे घेऊन त्याने रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा बाजूला केलाय। सदर खड्डा हा 4 ते 5 फूट खोल असून 8 ते 10 दिवसांपासून उघडा पडलाय। या खड्ड्यात पडून जर कोणाचा जीव गेला तर पालिका प्रशासन भरपाई करून देणार का असा प्रश्न परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। शहरातील अनेक ठिकाणी पाईपलाईनचे वॉल असून ते कायमच लिकेज किंवा नादुरुस्त असतात। लिकेज असलेल्या वॉलमधून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असून अनेक साथीचे आजार होत आहेत। नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याचे दिसून येते। याबाबत पालिकेतील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांच्या समस्येचे निरसन करावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जाते। सी 24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी।